हॅलो फ्रेंड्स, घरचर्चामध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण रात्रीच्या जेवणासाठी किंवा मग डब्यात नेण्यासाठी पौष्टिक अशा मसूर पुलावची रेसिपी बघणार आहोत। पुलावसाठी मी इथे 2 वाट्या बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि 1 वाटी मसूर रात्रभर पाण्यात भिजत ठेवली आहे। 7 ते 8 तास आपल्याला मसूर व्यवस्थित भिजवून घ्यायची। एक मोठा कांदा आणि एक मोठा टोमॅटो उभा चिरून घेतला आहे। 5-6 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे। हा पुलाव प्रेशर कुकरमध्ये न करता एका कढईतच केला होता। 2-3 चमचे तेल गरम करून घेतले आहे। तेलात आपल्याला 1 चमचा जिरं फुलवून घ्यायचं आहे। आता तेलात खडा मसाला घालायचा आहे। खड्या मसाल्यामध्ये मी 1 तमालपत्र घेतलं आहे, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे, 3-4 लवंगा घेतले आहेत आणि 5-6 काळी मिरीचे दाणे घेतले। कढीपत्त्याची पानं घातली आहे। थोडासा सुगंध येईपर्यंत खडा मसाला परतून घ्यायचा आहे। नंतर याच्यामध्ये कांदा घालायचा आहे। मसूर जर भिजवलेले असतील तर अगदी पटकन आपल्याला हा पुलाव करता येऊ शकतो। आता अर्धा पाऊण चमचा आलं लसूणची पेस्ट याच्यामध्ये ॲड केली आहे। ती पण कांद्याबरोबर आपल्याला परतून घ्यायची आहे। आलं लसूण पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत ती परतून घेतली आहे। आता याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटोसुद्धा थोडासा मऊ करून घेतला आहे। आता याच्यामध्ये भिजवलेले मसूर घालायचे। मसूर बरोबरच मी 1 छोटा बटाटा साल काढून फोडी करून याच्यामध्ये घातला होता। भिजवलेल्या मसूरला मोड काढून सुद्धा आपण ते मोड आलेले मसूर या पुलावमध्ये वापरू शकतो। 2 मिनिटं मसूर चांगले परतून घेतले। तर त्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत। इथे मी अर्धा चमचा हळद घातली आहे, 1 चमचा साठवणीचा लाल मसाला घातला आहे, 1-1.5 चमचा पुलाव मसाला सुद्धा घातला आहे। आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे। आता स्वच्छ धुवून ठेवलेला जो आपण तांदूळ होता तो घालायचा आहे। आता मसूर, तांदूळ, सगळे मसाले व्यवस्थित हलक्या हाताने 3-4 मिनिटं चांगलं परतून घ्यायचे। बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। आपण पुदिन्याची पानंसुद्धा बारीक करून याच्यामध्ये घालू शकतो। अर्धा चमचा कसुरी मेथी हातावर चुरून भातात घातली आहे। कोथिंबीर, कसुरी मेथीसुद्धा भातात मिक्स करून घेतली आहे। 2 वाट्या तांदूळ होते त्याच्यामुळे मी 4 वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं। ते गरम पाणी आता भातात घातलं आहे। चमचाभर तूप घातलं आहे। आता सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। भातातल्या पाण्याची थोडीशी चव घेऊन बघायची, मीठ, मसाला वगैरे सगळं व्यवस्थित आहे की नाही ते। आणि आता आपल्याला 15 ते 20 मिनिटं झाकण ठेवून पुलाव चांगला शिजू द्यायचा आहे। पुलाव शिजत असताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे। झाकण काढल्यानंतर आपण बघू शकतो पाणी व्यवस्थित मुरलं गेलं आहे, भातसुद्धा शिजला आहे। 7-8 तास मसूर पाण्यात व्यवस्थित भिजवून घेतल्यामुळे ती पुलावमध्ये चांगली शिजली जाते। अशा प्रकारे चमच्याच्या किंवा मग फोर्कच्या साहाय्याने आपण तो थोडासा मोकळा करून घ्यायचा आहे। प्रोटीनयुक्त दाणेदार असा आपला मसूर पुलाव बनून तयार झाला आहे। आपल्याला जर आवडत असेल तर आपण जेव्हा मसाले ॲड करतो तेव्हा 2 चमचे दहीसुद्धा फेटून या पुलावमध्ये आपण घालू शकतो। हा मसूर पुलाव आपण कोशिंबीर, पापड किंवा मग लोणच्यासोबतसुद्धा सर्व करू शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि घरचर्चा चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।